नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा. पनवेलमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा. बिहार येथील बुद्धगया हे भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांचे आस्था आणि श्रद्धेचे स्थान आहे. जगभरातील बौद्ध आपल्या आयुष्यात एकदा बुद्धगयेच्या महाबोधी विहाराला भेट देतात. महाबुद्ध विहार हे जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केले आहे. मात्र या विहारावर बौद्धेतरांचे वर्चस्व असून सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या महाबोधी विहाराचे स्वामित्व आणि व्यवस्थापन बिहार सरकारने काळा कायदा करून बळकावल्यामुळे भारतातील समस्त बौद्धांनी याचा निषेध केला आहे. महाबोधी टेम्पल ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी भिक्खू संघाने बुद्धगया येथे भव्य आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच बौद्ध टेम्पल ॲक्ट रद्द करावा यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालय असा मोर्चा शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांत अधिकारी पवन चांडक यांना यावेळी निवेदनही देण्यात आले. प्रथम सर्वांना सविनय जय भीम. आज पनवेलमध्ये 18 तारीख आहे आणि 18 तारखेला आपण पाहिलं असेल तर संपूर्ण पनवेलमध्ये या बौद्ध बांधवांच्या वतीने विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं. जी मागणी होती त्या मागणी संदर्भात मी तुम्हाला नक्की सांगेन की बिहारमधील बुद्धगया या ठिकाणी जे महाविहार आहे महाबोधी महाविहार आहे त्याच्यावर जी कमिटी नेमली आहे ती कमिटी या ठिकाणी त्याच्या नॉन बुद्धिस्ट लोक आहेत. बुद्धिस्ट लोकांची संख्या कमी आहे. म्हणजे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय त्या ठिकाणी घेता येत नाही. ही मागील 50 वर्षापासूनची खंत आहे. त्याच्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन मोर्चे चालू आहेत. परंतु आता मात्र त्याचा उद्रेक होऊ लागला आहे. त्या विहाराच्या बाहेर आपण जर पाहिलं तर कर्मकांड सारखे प्रकार जे विज्ञानवादी धम्माला मान्य नाहीत अशा प्रकारचे कार्य त्या ठिकाणी केले जातात. त्याला विरोध म्हणून तेथील भिक्खू संघाने अनेक वेळा विरोध केला, अनेक वेळा त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. परंतु तिथलं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची मागणी मान्य करत नाही. म्हणून संपूर्ण देशातून नुसतं देशातूनच नव्हे तर जगभरातून या भिक्खू संघ असेल किंवा बौद्ध लोक असतील त्या ठिकाणी येऊन आंदोलनाला बसले आहेत. मागील महिन्याभरापासून आंदोलन चालू आहे. परंतु सरकार मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष करतं. केंद्र सरकार राज्य सरकारवर ढकलतं, राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलतं. कारण त्या ठिकाणी टेम्पल जो बीटी टेम्पल ऍक्ट जो आहे 1949 चा तो त्या ठिकाणी रद्द व्हावा ही आमची प्रथम मागणी आहे. पण आपण जर पाहिलं असेल की 1950 ला राज्यघटना या ठिकाणी अंमलात आली. राज्यघटना अंमलात आल्यानंतर हा संपूर्ण देश जो आहे त्या राज्यघटनेवर चालतो. मग 1949 चा कायदा या ठिकाणी कसा लागू पडेल? या ठिकाणी ज्यावेळेस केंद्र सरकारला विचारणा केली, केंद्र सरकार मात्र राज्य सरकारकडे बोट दाखवतं आणि राज्य सरकार म्हणतं की हा बिहारचा प्रश्न नसून हा उत्तर प्रदेशचा देखील त्याच्यामध्ये थोडासा आहे. म्हणजे दोन राज्यांचा प्रश्न आहे. आमची मागणी अशी आहे, काही असो या ठिकाणी जे हिंदू समाजाची जे काही मंदिरं असतील, जे काही प्रार्थना स्थळ असतील त्यांच्या समितीवर हिंदू लोकांचा ताबा असतो. मुस्लिम समाज असतील त्यांची मस्जिद असतील, दर्गे असतील त्यांच्यावर मुस्लिम समाज असतात. इतर समाजाचे जे काही प्रार्थना स्थळ आहे, श्रद्धास्थळ आहेत त्याच्यावर त्या समाजाची समिती नेमलेली असते. परंतु हे बौद्ध विहार जे आहे महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते बौद्ध समाजाचं आहे. भगवान बुद्ध हे ते आपल्या भारतातले सुपुत्र आहेत. त्याच्या नावाचं ते विहार त्या ठिकाणी बनवलेलं आहे. पण त्याच्यावर मात्र बौद्धांचा ताबा का नाही हा आमचा साधा आणि सिंपल प्रश्न आहे. परंतु मागील अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासूनचा खरं तर प्रश्न आहे. परंतु मागील महिन्यापासून त्याला प्रचंड स्वरूपात या ठिकाणी मोर्चे आंदोलन निषेध केलं जातं. त्या धर्तीवर पनवेलमध्ये आज 18 तारखेला संपूर्ण पनवेल तालुक्यातील जे राजकीय पक्ष असतील, जे सामाजिक संस्था असतील, सामाजिक संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, जे मित्रमंडळ असतील त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पनवेलमध्ये या मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि सर्वांनी त्याला या मोर्चाला हजर राहिले. आम्ही ज्यांना आव्हान केलं होतं, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलं होतं. आमच्या आव्हानाला मान देऊन बरीचशी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या त्या मान्य कराव्यात. धन्यवाद.